सध्या उकाडा प्रचंड वाढलेला असतानाच हा उकाडा सुसह्य करण्यासाठी एप्रिल मे 99 चा मस्तीने भरलेला चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. कृष्णा प्रसाद सिद्धेश आणि जाईची धमाल मस्ती यात दिसत असून प्रत्येकाला आपल्या सुट्टीची आठवण करून देणारा हा चित्रपट जबरदस्त आहे. आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या दुनियेत सुट्ट्यांचा आनंद स्क्रीनवरच मर्यादित राहिलेला आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा ना स्मार्टफोन होते ना वायफाय, तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद गावाला जाऊन गावभर हुंदडण्यात, नदी ना समुद्रावर फेरफटका मारण्यात, सायकलवरून फिरण्यात, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपण्यात आणि बर्फाचे गोळे खाऊन लुटला जायचा. अशीच मजा मस्ती एप्रिल मे 99 मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये गाण्यांमध्ये कृष्णा प्रसाद सिद्धेश ही खोडकर मुलं आणि त्यांच्या जोडीला समंजस जाई सुट्टीचा मनमुराद आनंद घेताना दिसत असून मोठ्यानं नॉस्टॅल्जिक करणारा हा तरुणाईचा खरा सुट्टीची व्याख्या सांगणारा हा चित्रपट आहे. 16 मेला जाऊन हा चित्रपट आपल्या सिनेमागृहात बघा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या आठवणींचा उजाळा द्याल, कारण की हा आठवणींना उजाळा देणारा सिनेमा तुम्हाला भेटी देतोय. आम्ही मगापासून सतत तुम्हाला सांगतोय की मोबाईलचं जग सोडून हा सिनेमा आहे. मोबाईल हा एक टूल आहे जो आपण आत्ता वापरायला लागलोय. सतत हे बोलून असं व्हायला लागले की अरे हा सिनेमा मोबाईलबद्दल काय बोलतोय, की तसं नाहीये. हा सिनेमा कोकणातल्या माणसांबद्दल किंवा गावातल्या माणसांबद्दल काही ना काहीतरी सहानुभूती पण नाही म्हणणार, पण त्याला आपलेपणा म्हणेल, आपलेपणाचा अनुभव देणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच 16 मेला जाऊन सिनेमा चित्रपटगृहात बघा. हो, गेलो ना, कारण की मी नसतो गेलो तर ह्यांचं बालपण त्याच्यात उतरलंच नसतं कोणाचं. त्यामुळे नॉट ओन्ली ह्यांचं, प्रत्येक आई वडिलांचं पण कॅरेक्टर त्यामध्ये उतरलं नसतं, कारण की मी जरी मुंबईत आता राहत असलो तरी मी सतत गावात जाऊन येऊन असतो. तिथले प्रत्येक कॅरेक्टर मी सतत जगत असतो. खास करून सांगायचं झालं तर माझ्या घरामध्ये जरी आम्ही शहरात राहत असतो, आत्ता मेट्रो सिटी आपण त्याला म्हणूया, पण तरी गावामध्येच गोष्टी आपण आपल्या घरी अजूनही पाळतो. ते सण त्या पद्धतीनेच करतो. संकष्टीला रात्री सूर्योदयानंतरच आपण किंवा चंद्रोदय झाल्यानंतरच आपण जेवतो. त्यामुळे त्या रूढी परंपरा सतत चालू राहिलेल्याच आहे. तर त्या फिल्ममध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येस, डेफिनेटली त्या गोष्टी आम्ही प्रयत्न केला की सिनेमामध्ये इथंभूत दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिला सिनेमा डिरेक्ट केला, त्याचा शेवटचा जेव्हा ऍक्शन म्हटलं होतं तो दिवस लक्षात राहिला, कारण की स्वतःचा पहिला सिनेमा आणि त्याचा शेवटचा टेक किंवा शॉट हा आयुष्यभर लक्षात राहणार असतो. या चित्रपटातील ताकुंबा हे गाणं सध्या प्रचंड गाजतं आहे. धमाल, मस्ती आणि एनर्जीनं भरलेले हे गाणे रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं असून त्यांचा जबरदस्त आवाज या गाण्याला लाभला आहे. आणि विशेष म्हणजे या गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुसकर, गीतकार प्रशांत मडुकवार यांनी लिहिलेले असून सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्टॅनली डिकॉस्टा यांनी केलं आहे. तर समर हॉलिडे हे गाणे भूमिप्रधान रोहन प्रधान यांनी गायलं असून रोहन यांचे संगीतबद्ध केलेले या धमाल गाण्याला प्रशांत मडपुवार, रोहन गोखले यांनी शब्दबद्ध केले. निर्माते राजेश मापुसकर म्हणतात, कृष्णा प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्री आणि खट्याळपणा पाहून प्रेक्षकांना त्यांच्या मित्रांची आठवण येईल. आजकालच्या सिमेंटच्या जंगलात टेक्नॉलॉजिकल दुनियेत खऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद काय असतो हे लोक विसरले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद, मजा, धमाल या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. NCN न्यूजसाठी अभिषेक तकाटे, नाशिक.